आहे छान आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि छान अशी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशी आवडणारी ही रेसिपी आहे, जी की आपण लहानपणी खूप खाल्लेली आहे. तिखट, आंबट, गोड अशी छान अशी रेसिपी होणार आहे. आता परवाच आहे ना, ह्या जतवरून चिंचा आणल्या होत्या. मला शुभांगीने चिंचा भरपूर दिल्या होत्या. मग म्हटलं थोडंसं त्याला आता वर्षभर टिकण्यासाठी थोडंसं फोडून वगैरे मीठ लावून ठेवा. थोड्याशा ठेवल्या आणि छानपैकी आज स्वराने सांगितलं होतं की चट्टामट्टा कर, चिंच गोळ आहे ना तर ते कर. मग त्याचीच रेसिपी आज करते. आणि वर्षभर आपल्याला चिंचही लागते, सांबर, कारलं वगैरे काय काय करायचं असेल त्याला चिंचही उपयोगी पडते. मग म्हटलं बीट वगैरे लावून ठेव. आणि अर्चना असं म्हणलं होते की रामफळाच्या झाडाखाली चला, छान अशी गार सावली आहे, तिथं बसून करूया आपण हे काम आहे ते. म्हणूनच आज रामफळाच्या झाडाखाली बसून छान असं चिंचेचं गोळे आता बनवायचं काम चालू आहे आमचं. आता ही चिंच बघून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आणि इतकी दिसायलाच किती छान दिसते बघा, आणि गोड सुद्धा आहे. तर 2 दिवसाच्या पाठीमागेच मम्मीनी ते छान अशा या चिंचा निवडून ठेवलेल्या, म्हणजे चिंचके वगैरे काढून ठेवले होते. वरचे सालपट वगैरे आहेत ना, तर ते सगळे काढून ठेवले होते. आणि ह्याला किडा वगैरे असं काही लागू नये म्हणून ना असं बारीक मीठ लावून ठेवायचं आणि ह्याचे गोळे करून ठेवायचे. मग इथं बारीक लावलं तरी चालते, किंवा मोठं मीठ असेल तर थोडंसं बारीक करून लावलं तरी चालते. मग वर्षभर ही चिंच आपली छान अशी राहते. तर ही चिंच अशीच ठेवली ना तर जाळी वगैरे पण लागायची शक्यता असते आणि आळीसुद्धा होऊ शकते. त्यामुळे असं बारीक मीठ त्याला भरपूर असं लावून ठेवलं ना तर अजिबात किडा वगैरे असं काही सुद्धा लागत नाही. थोडंसं मोठं पण टाकलेलं आहे मीठ, माझ्याकडे होतं ते. आणि थोडीशी चिंच होती ना तर ती काढून घेतलेली आहे, कारण स्वराने या चिंच गोळी करायला सांगितली होती. एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने चिंच गोळी करणार आहे, जसे की आपण लहानपणी करत होतो ना, तर त्याच पद्धतीने करणार आहे. आणि इथं अर्चनाचं चाललेलं शूट घ्यायला कुठल्या अँगलनी. तर आता पाऊस तर अजिबात पडलेला नाही, उन्हाळा चालूच आहे. आणि गार अशी झाडाची सावली बघितली ना मग झाडाखालीच येऊन बसू वाटतंय. मग अर्चना म्हणत होती बघा झाडांची किती छान अशी सावली पडले, चला आपण बाहेरच बसून करूया. मग बाहेरच बसून इथे चिंचेचे गोळे वगैरे केले. आणि मम्मींचं वगैरे पण जे काही धान्य वगैरे होतं ना निवडायचं, तर ते पण काम चालू होतं. सगळीच आपापल्या कामामध्ये व्यस्त होती. मग म्हटलं आता सकाळी आपलं काम आवरले, थोडीशी चिंचा वगैरे सगळं व्यवस्थित निवडून वगैरे मीठ लावून ठेवूया आणि थोडेसे चिंच गोळ्या पण करूया. मग थोडासा गोळ इथं मी चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चिंच टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची चवीपुरती, आणि मीठ थोडंसं टाकायचं आहे. आणि जर का तुम्हाला इथं जिरा पावडर आणि धना पावडर टाकायची असेल ना तर ती सुद्धा टाकली तरी चालेल. मी इथं टाकलेली नाही. हे सगळं फक्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं मिक्सर तर कंटिन्यू चालू करायचं नाही, कारण सगळं चिकट असतं, चिकटून बसेल म्हणताना चालू बंद असं मोडमध्ये करून आहे ना तर हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. जर कंटिन्यू चालू केलं तर मिक्सर बिघडल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे तशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अगोदर बघा लहानपणी आपण खलबत्ता घ्यायचा, त्याच्यामध्ये चिंच चेचायची, मग त्यात चटणी मीठ गूळ थोडंसं घालून काठीला लावून खायचं ना, तर तसंच सेम केलेलं आहे. आता ह्याच्या भरपूर रेसिपी आल्या आहेत, कारण ही चिंच पूर्ण पाण्यामध्ये भिजायला घालतात, मग त्याचं गर काढतात, मग पाकामध्ये गुळाचा पाक वगैरे घालून त्याच्यामध्ये घालून मग ती करायची जी प्रोसेस खूप आहे. मग गॅस वगैरे पण चालू करा, हे करा ते करा, त्यामुळे ते जास्तच वेळ लागतो. पण ही साध्या सिंपल पद्धतीने ही रेसिपी आहे, तर एकदा अशी रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि पटकन सुद्धा होते आणि टेस्टला सुद्धा एकदम छान लागते, अप्रतिम लागते. तर इथं माझ्याकडे आईस्क्रीमच्या कांड्या होत्या ना, तर त्यालाच मी असं लावून घेतलेलं आहे. तुम्ही नंतर ह्याच्यामध्ये रॅपिंग वगैरे पण करू शकता, पण आमच्या इथे सगळ्या संपणार आहे, त्यामुळे मी इथं काय आता प्लॅस्टिकची रॅपिंग वगैरे करत नाही आहे. तरी आहेत ना पवार काकू आहेत, आणि त्यांनी जवळजवळ कितीतरी वर्षांनी ही चिंच आहे ना तर अशी खाल्लेली आहे. आणि पूर्वीसारखी त्यांना टेस्टही लागली, त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान टेस्ट लागली असं सांगत होत्या. लहानपणी होय माझ्याकडे आईस्क्रीमच्या कांड्या होत्या, त्या आईस्क्रीमच्या कांड्याला मस्त झालं, तिखट आंबट गोड. चला बाय बाय, टाटा, थँक्यू. तर या आहेत पवार काकू, आणि त्यांना काही जरी केलं तर मी टेस्टला देत असते. आणि आज बसलेलं, आणि मग म्हटलं थांबा चट्टामट्टा करतच आहे तर खाऊन जावा. तर त्यांना इतकं आवडलं की जवळजवळ 30-40 वर्षातून मी अशा म्हणजे टेस्टचा खाल्लेला आहे. मम्मीनं सुद्धा खूप आवडला, अर्चनाला सुद्धा खूप आवडला, मी सुद्धा खाल्ला. एकदम टेस्ट छान झाली होती, अप्रतिम झाली होती. एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आहे. गॅस चालू करायची झंझट नाही, काय नाही, फक्त चिंच घ्यायची, त्याच्यामध्ये गूळ घालायचा, लाल तिखट घालायचं थोडंसं, म्हणजे भगवती वगैरे असते ना तर ती घालायची, मीठ घालायची, पाहिजे असेल तर जिरा पावडर धना पावडर घालायची. छान असे हे चिंच गोळ्या आहेत ना तर त्या करून घ्यायच्या. जर का तुम्हाला साखरेच्या थोडंसं साखर जरी भुरभुरली ना तरी सुद्धा चालते बारीक करून. आणि थोडेसे गोळे वगैरे पण करून ठेवले, वर्षभर आपल्याला लागतातच चिंच म्हणून. आणि थोडेसे इथं चट्टामट्टा वगैरे केले, थोडेसे कांड्याने चिकटवून ठेवले.
आणि मस्तपैकी गोळ्यासुद्धा केलेल्या आहेत आणि ह्याला रॅपिंग केलं ना तरीसुद्धा चालेल, पण मी आता काही केलेलं नाही, तेवढा वेळ पण नव्हता, बाकीची कामंसुद्धा भरपूर होती. तर मस्त असे चिंचेचे गोळेसुद्धा तयार झालेले आहेत आणि ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा, मस्त होते, टेस्टलासुद्धा खूप छान लागते. तर ही चिंच आणि चट्टामट्टा आणि चिंच गोळ्या बघितल्यानंतर तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. तर चला मग वेळ न घालवता ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा, पटकन होते. फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर चालू बंद करत पटपट हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला, कंटिन्यू चालू करायचं नाही आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ, तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.